सारोळाबद्धी येथे श्रीराम कथा सोहळ्याचा उत्साह. रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांचे प्रवचन. तालुक्यातील सारोळाबद्धी येथील श्री हनुमान मंदिर देवस्थानच्या वतीने भव्य श्रीराम कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 12 मार्च ते 19 मार्च 2026 या कालावधीत हा भक्तीचा जागर सुरू असून पंचक्रोशीतील भाविकांची येथे मोठी गर्दी होत आहे. हृदयनिवासी हरिभक्तपरायण सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख यांचे शिष्य रामायणाचार्य श्रीनिवास महाराज घुगे यांच्या रसाळ वाणीतून ही श्रीराम कथा साकारत आहे. दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत प्रभू श्रीरामांच्या जीवनातील विविध प्रसंगांवर निरूपण केले जात आहे. कथेदरम्यान शिव पार्वती विवाह, श्रीराम जन्म, अहिल्या उद्धार, सीता स्वयंवर आणि लंका दहन यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगांचे विवेचन भाविकांना मंत्रमुग्ध करत आहेत. तसेच रात्री 10:30 ते 12 या वेळेत विविध भजनी मंडळांचा जागर कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याची सांगता गुरुवारी 19 मार्च 2026 रोजी दुपारी 4 वाजता श्रीनिवास महाराज घुगे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. अचानक तरुण मंडळ व समस्त ग्रामस्थ सारोळाबद्धी यांच्या वतीने या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी या धर्मसंस्काराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. नमस्कार. आमच्या या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. हे खूप पुरातन मंदिर आहे आणि इथली जी हनुमानाची मूर्ती आहे ती एक स्वयंभू मूर्ती आहे आणि त्याची स्थापना आम्ही करून या ठिकाणी मंदिराचं काम केलेलं आहे सर्व आमच्या तरुण मंडळाने. या ठिकाणी आमच्या मंडळाचं नाव आहे आचरण तरुण मंडळ. खरं तर खूप तरुण मुलं इथली चांगली आहेत, व्यसनापासून दूर आहेत आणि आध्यात्मिक वाटेवर वाटचाल चालू आहे सगळ्यांची. खरं पाहिलं तर आम्ही गणपती बसत असतो. आमच्या मंडळाची सुरुवात ही अशाच प्रकारे झालेली. आमच्या मंडळाचं म्हणजे नियोजन एकदम उशिरा नियोजन होतं म्हणून ते अचानक नाव पडलं. म्हणजे अचानकपणे सर्व गोष्टी केल्या जातात म्हणून ते अचानक मित्र मंडळ. तर आम्ही या ठिकाणी 10 दिवस गणपती बसवतो. त्यामध्ये गणपतीची पूर्ण सजावट करतो, सगळ्या गोष्टी करतो. त्यानंतर मिरवणूक काढतो. त्यानंतर गणपतीमध्ये पण आम्ही सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवत असतो. तसंच आम्ही दरवर्षी या ठिकाणी हनुमान जयंतीचा कार्यक्रम करत असतो. तर हे असं करत असताना आम्हाला एक कल्पना सुचली की या ठिकाणी आपण काहीतरी मोठं कार्य केलं पाहिजे, काहीतरी महान कार्य केलं पाहिजे ज्याचा समाज आदर्श घेईल. तर आम्ही या ठिकाणी रामायण कथेचं नियोजन करण्याचं ठरवलं. तर त्यामुळं आम्ही या नियोजनासाठी हरिभक्तपरायण विकास महाराज मिसाळ यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आम्हाला श्रीनिवास महाराज घुगे यांचं नाव त्यांनी सुचवलं. तरी महाराजांनी आम्हाला खूप चांगलं योगदान दिलं आणि आमच्या गावांनी तसेच पंचक्रोशीतील सर्व गावांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. देणगीच्या रूपाने असेल आमच्या गावांनी सुद्धा खूप भरभरून देणगी या ठिकाणी दिली आणि 10 दिवस या ठिकाणी 12 तारखेपासून 19 तारखेपर्यंत ही रामायण कथा इथं अविरत चालू आहे आणि या ठिकाणी संध्याकाळी रोज महाप्रसाद होतो आणि तसेच 19 तारखेला या ठिकाणी काल्याचं कीर्तन आहे. तरी जे भाविक अजून आलेले नसतील त्या सर्व भाविकांना विनंती आहे, आपली सेवा करण्याची संधी आम्हाला द्या. आमच्या कार्यक्रमाला नक्की उपस्थित राहा हीच सगळ्यांना नम्र विनंती. रामकृष्ण हरी.